राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार. आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध. मवियाकडून अखेर शरद पवारांना संधी. आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे ठाकरेंच्या नाराजीच्या चर्चांना जोर, तर पार्थ पवारांच्या अर्जासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांची हजेरी. शिंदेंच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणीला राज्यसभेवरती संधी. ज्योती वाघमारेंच्या वर्णीमुळे अनेक जण नाराज. राहुल शेवाळे, अडसूळ, शायना एनसी, कीर्तीकरांना मागे टाकत वाघमारेंची बाजी. बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच अध्यादेश निघणार. कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. मुंबईतले वायू प्रदूषण आसपासच्या शहरांमुळे. मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण. पनवेलच्या अटल सेतू परिसरातील कंटेनर वाहतुकीमुळे धूळ होत असल्याचा दिला दाखला. 1 महिन्यात अहवालाचे निर्देश. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये वानखेडेवरच्या उपांत्य सामन्यात भारताच्या इंग्लंडवर 7 धावांनी मात. आता अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.